नमस्कार. जय पूर्णवाद. आज परिसरात या विचार शृंखलेमध्ये आस्तिकता या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या आस्तिकवादाच्या विचारधन शृंखला पाहूया. मानवाच्या इतिहासाच्या प्रारंभापासून आस्तिक नास्तिकवादाची सुंदोपसुंदी चालूच होती असे उपलब्ध इतिहासावरून दिसते. माणसाला ईश्वराचा शोध लागल्यापासून तो आजवर जगात आस्तिकता आणि नास्तिकता या दोघीही आपापल्याप्रमाणे नांदत आल्या आहेत. मानवाच्या आजवरच्या इतिहासामध्ये याशिवाय असा कोणता दुसरा वाद इतका प्रदीर्घ काळ चालून आजही जिवंतपणे टिकून आहे. आस्तिकतेत अर्थ नाही असे म्हणावे तर नास्तिकतेचे एकछत्री साम्राज्य कधीच अस्तित्वात आले नाही. आस्तिकता सत्य म्हणावी तर नास्तिकता कधीच नष्ट झाली नाही. मनुष्याचा आस्तिक नास्तिकपणा जीवनामध्ये अनेकदा बदलतो आणि या वादामध्ये अनेक टप्पे, अनेक जाती आहेत आणि आपण कोणत्या जातीचे आहोत हे देखील मनुष्याला कळत नाही. माणसाचे सज्जनत्व वा दुर्जनत्व याचे गमक आस्तिक नास्तिकवाद होऊच शकत नाही. मनुष्याचे बुद्धीचे प्रखरत्व किंवा तेजस्विता याचा दर्शकही नव्हे. किंबहुना काहींचे ठाम कळत नाही म्हणून मनुष्य दोलकासारखा लंबक बनून हेलकावे खात असतो. ईश्वर हा कालनिरपेक्ष असला तरीही मनुष्याच्या येणाऱ्या भावना या कालसापेक्ष आहेत. म्हणून कधी आस्तिकतेला बहर तर कधी नास्तिकतेला पूर आलेला मानवाच्या इतिहासात दिसून येतो. मानवानंतरचा जरी ईश्वर असला तरी नास्तिकता ही काही आस्तिकतेच्या आधीची खास नाही. ज्याप्रमाणे आस्तिकता ही मानवाच्या जन्माबरोबर आलेली नाही तसेच नास्तिकता ही जन्मजात प्रेरणा नाही. ईश्वरनिष्ठा व आस्तिकता ही जन्मजात प्रेरणा नाही. तिचा संबंध मानव निर्मित ईश्वराशी आहे. राम आस्तिक आणि रावणही आस्तिकच, पण आस्तिक हा सदाचारीच असतो, अनाचारी नसतोच असेही नाही. तसेच नास्तिक सदाचारी असतो व अनाचारीही असतोच. देव दानव दोघेही आस्तिकच. तसेच मानवामध्ये सदाचारी अनाचारी असे दोघेही आहेत. चांगल्या व वाईट या दोघातही नास्तिकता आढळते. माणसाच्या चारित्र्याच्या दृष्टीने आस्तिकता आणि नास्तिकता परिणामी सारखीच. आस्तिक असणारा कोणी अत्यंत बुद्धिमान तर कोणी एखादा अगदी मठ्ठ असतो, तर अजिबात बुद्धी नसणारा नास्तिक आढळतो. तसेच बुद्धिमान नास्तिकही कमी नाहीत. तेव्हा आस्तिक आणि नास्तिकतेचा संबंध माणसाच्या बुद्धिमत्तेशी अजिबात नाही. आजचा आस्तिक उद्याचा नास्तिक बनतो आणि आजचा कट्टर नास्तिकही उद्याला निष्ठावंत आस्तिक होतो. माणूस आस्तिक असला काय किंवा नास्तिक असला काय त्याच्या जीवनक्रमामध्ये काहीच फरक पडत नाही आणि ते नियम सर्वांना सारखे लागू पडतात. आस्तिक आणि नास्तिक यांचे चारित्र्य आणि जीवनक्रम सर्वसाधारणपणे सारखेच. वाद होऊनही दोघेही आपापल्या मार्गाने चालतात, परंतु स्वपक्षाचा अभिमान आणि ईर्ष्या यामुळे हा वाद निर्माण होतो. भारतीय दार्शनिक अशा तत्वज्ञानाची सुरुवात मात्र नास्तिक आहे. आमची सारी भारतीय प्राचीन संस्कृती केवळ आस्तिकच आहे, नास्तिक नाही हा भ्रम आहे. दर्शन क्षेत्रामध्ये भारत हा प्रथम नास्तिक आणि नंतर आस्तिक असा इतिहास आहे. प्राचीन समजुतीनुसार नास्तिक मतप्रतिपादक अशी 6 स्वतंत्र दर्शने असून बुद्ध आणि जैन यांचाही समावेश यामध्ये होतो. आस्तिक समजली जाणारी अशी दर्शनं 6च आहेत. मानवाच्या जीवनामध्ये तर्कापेक्षा अधिक महत्वाची अशी बुद्धीची दुसरी शक्ती ती म्हणजे स्मरणशक्ती. माणसाची स्मरणशक्ती नष्ट झाल्यावर जो प्रसंग ओढवेल तो दारुण प्रसंग माणसाची तर्कशक्ती गेल्यावर इतका ओढवणार नाही. तर्कशक्तीची वाढ स्मरणमाभावी होते, तसे स्मरणशक्तीचे नाही. भाषेच्या पूर्वी स्मरणशक्ती माणसामध्ये होती. आजही ज्यांना भाषा नाही अशा पशूंना स्मरणशक्ती असल्याचे दिसून येते. आपण आपल्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग आठवावेत आणि त्यावर आपण विचार तर्क केला आहे का याचा शोध लावावा. आवडीच्या गोष्टी माणूस डोळे मिटून करतो आणि त्याचे डोळे मिटले जातात ही त्याची सहज प्रवृत्ती. येथे तर्क त्याला मानवतच नाही, पण सहज स्मरण घडले तरीही चैतन्य प्राप्त होते. ईश्वराच्या
कृपेच्या अनुभूतीच्या स्मरणाने त्याच्या जीवनामध्ये ईश्वर निष्ठा पोचली जाते. कृपेच्या अनुभवातून ईश्वराला मनुष्य ओळखतो आणि म्हणून ईश्वर निष्ठेमध्ये स्मरणाचे महत्व आहे. जीवनातील आठवणीने तयार केलेला म्हणजे मानवाने तयार केलेला ईश्वर त्याचा जन्मच स्मरणातून असल्यामुळे तो स्मरणाने पावतो, लाभतो आणि तर्कामधून ब्रह्माचा जन्म असल्याने ज्ञानाने ब्रह्मलाभ होतो. सगुण टिकून असण्याचे कारण जीवनातील अनुभूती आणि पुढील आशा. स्मरण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे स्मरण. स्मरण म्हणजे जेथे प्रत्यक्ष जीवन, जे जगूनही जर माणसाला जीवनाचे ज्ञान होत नाही तर ते जीवन देणाऱ्या ईश्वराविषयी माणसाचे अज्ञान राहिले आणि त्याचा विसर पडला तर मनुष्य आपले जीवन ओळखत नाही आणि म्हणून त्याला जगत जीवन दिसत नाही. अस्थिभान ब्रह्म आणि या अस्थिसाराचे नित्य अखंड स्मरण आणि स्मरणाचे सहज प्रेम म्हणजे परमेश्वर. अस्थिभान, स्मरण आणि प्रेम यांचा स्वरूप संबंध आहे. तेव्हा पूर्णत्वाने ब्रह्म तोच सगुण साकार ईश्वर. इतिहास म्हणजे तरी काय? स्मृतीच, स्मरणच. माणसाला प्रारंभापासून काही इतिहास आहे, त्याचे स्मरण ठेवणे अगत्याचे आहे आणि तसा तो ठेवत आलेला आहे. ईश्वर हाही इतिहासच आहे, याची दखल मात्र इतिहासाने कधीच घेतली नाही. विज्ञानाचा जन्म कोणत्याही तत्वज्ञानातून झाला नाही. अमुक एक हेच कसे खरे ते सिद्ध करत बसण्याची वाट विज्ञानाची नाही. म्हणून आजवर विज्ञानाची सारखी प्रगती होत गेली आणि विज्ञानी हा आस्तिक व नास्तिक काही पण असू शकतो. ईश्वराला भजल्याने तो पावतो हे जसे तार्किकाला मान्य नाही तसे ते वैज्ञानिकासही मान्य नाही. आस्तिक म्हणणाऱ्याने हे लक्षात ठेवावे की ईश्वरवादी आस्तिक म्हणवावे व ईश्वराला भजावे. आपले पाठीराखे विज्ञान आहे या समजुतीवर श्रद्धा पोसू नये. मंत्रशास्त्राचे प्रयोग आजही पाहायला मिळतात. मंत्रशास्त्र आस्तिक आहे, याचे अनेक संप्रदाय आहेत. जैन, मुसलमान, ख्रिस्त, पारशी आदी धर्मामध्येही त्याला जोडूनच मंत्रशास्त्र नांदत आहे. केवळ तर्क व विज्ञान सार सर्वस्व नाही तर याच्या बाहेरही काही आहे याचा पुरावा म्हणून मंत्रशास्त्र आहे. निसर्ग शक्तीपेक्षा निराळे म्हणून ईश्वर शक्ती आहे हे मंत्रशास्त्राने सिद्ध केले. पण ही शक्ती मंत्र आणि प्रयोग यांनी हुकमीपणाने राबवता येते. मानवाला टोळी करून राहण्यापूर्वी ईश्वराचा शोध लागला. पाप पुण्याचा जन्म समाज व्यवस्थेतून निर्माण झाला. ईश्वराचा जन्म या आधीच असल्यामुळे ईश्वर हा पापाचा जन्म होण्यापूर्वी माणसाला पावन म्हणून त्याला पतित पावनाचा अधिकार प्राप्त झाला. ईश्वर हा मानवाच्या जीवनात कसा जन्माला आला हेच आजचा माणूस विसरला आणि त्यामुळे तो ईश्वर आहे की नाही या संभ्रमात पडला. ईश्वर विषयक अन्य काही समजुती, विविधत्व आणि परस्पर विरोधक तत्वही आहेत. प्रत्येक देशाच्या, जातीच्या, घराच्या जेवणाच्या पदार्थातही त्याच्या पद्धतीतही फरक असतो. तसाच तो ईश्वराच्या बाबतीतही आहे. मूर्तीपूजा करणारे आणि न करणारे या सर्वांचा ईश्वर एकच मूर्त असा आहे. कल्पना भिन्नत्व नाही. वर्तमान काळ कितीही दारुण असला तरी माणसाने हातपाय गाळू नये, खचून जाऊ नये यासाठी उपासना मार्गामध्ये पुराण श्रवण आणि वाचन सांगितले आहे. परंतु पुराणाचे आणि इतिहासाचे तात्पर्य काढल्यास मनुष्य हा परिस्थितीवर आपले वर्चस्व गाजवित आलेला आहे. पुराण म्हणजे इतिहास नाही, तद्वतच इतिहास म्हणजे पुराण नाही. आज नास्तिकामध्ये पुराण वाचण्याची वेळ आलेली असून पुराण वाचणाऱ्या आस्तिकाला इतिहास वाचण्याची गरज आहे. प्रगत सभ्यता ही नेहमी विजेती ठरते असा मानवाचा इतिहास सांगतो, तर शेवटी संस्कृतीचा विजय होतो असे पुराणांचे म्हणणं आहे. अलौकिक माणसे इतिहासामध्ये काही शतकांच्या अंतराने पाहायला मिळतात आणि अशी माणसे जन्माला यावीच लागतात असे इतिहास सांगतो. पुराणे ईश्वराला ओळखतात आणि म्हणून तो अवतार होतो अशी माणसे जन्माला घालतो असे प्रतिपादित करतो. युगपुरुष इतिहासाला नवा जन्म देतात. त्यांची काळावर
उमटलेली पावले हाच खरा इतिहास आणि म्हणून इतिहास पूर्वीच्या माणसाला आणि ईश्वराला ओळखणारी पुराणे अशांना ईश्वराचा अवतार म्हणून ओळखतात. माणसांना अवतारांची ओळख पटण्यासाठी इतिहासपूर्व माणसांची आणि इतिहासपूर्व ईश्वराची ओळख पटणे अगत्याचे आहे. आजच्या मानवाला विज्ञानायोगे जगाचे कितीतरी ज्ञान अवगत झाले, परंतु आदिमानवाला हे सगळं कळेपर्यंत बरीच मेहनत घ्यावी लागली आणि तो प्रत्येकातून शिकत शिकत प्रगत होत गेला. तो बोलण्याआधी गायला, गाण्याबरोबर रडायला शिकला. मरणाचे भय कळाले आणि सामर्थ्याने आजवर आपण जगलो हे कळाले. पण आपल्याला वाचवणारा कोणी जबर असलाच पाहिजे असे कृतज्ञतेचे अनुभव त्याला आले. याप्रमाणे प्रयत्नपूर्वक मृत्यूच्या जबड्यातून जे वाचले त्या शूरांनीच ईश्वराची प्रतिष्ठापना केली. आदिमानव जर अनामी होता तर ईश्वरही अनामीच होता. ईश्वराला दिलेल्या हाकेवर त्याचा विश्वास बसला. नास्तिक माणसाचा ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल वाद नाही, पण तो त्याच्या हाकेला धावून येतो याबद्दल मात्र त्याचा वाद आहे. आणि याउलट आस्तिकतेचा याच गोष्टीवर विश्वास आहे की ईश्वर आपल्या हाकेला धावून येतो. आपल्या हृदयाच्या तारेशी जुळेल अशी संवादिता मनुष्य दुसरीकडे शोधत असतो आणि धर्मवचने आणि संत वचनांशी ती तार जुळते, कारण ही आशा जिवंत राहते आणि निराशेचे विष बाधत नाही. परिस्थिती सापेक्ष अशी आशा स्वरूप प्रगट करते आणि तिच्यामुळे एखादे नवीन देवस्थान जन्माला येते. जुने सोडवत नाही आणि नवे धरल्या वाचून राहत नाही, म्हणून देवारे वाढतात. सामर्थ्याबाहेरची गोष्ट असल्यास ईश्वराला साथ घालून मी माझ्या सामर्थ्याने वाचलो असे तो कबूल करत नाही. या उलट कृतज्ञतेने देवानेच मला तारले असे मूळचा नास्तिक देखील आपणहून म्हणतो. ईश्वर संरक्षण करतो आणि हाकेला पावतो ही गोष्ट सत्य असून जड सिद्धांताबाहेरची आहे. माणसाच्या उभ्या आयुष्यात जी मरत नाही, अविनाशी आहे, ती म्हणजे आशा. आस्तिकता ही आशाच आहे आणि नास्तिकता ही देखील आशाच आहे. माणूस जगतो ते आशेवरच, पण आपली पात्रता न वाढवता तो जे आशाळभूतपणे करतो ते मात्र पापच. आस्तिक म्हणवणारे आशाळभूतपणे देवाला भजतात आणि आपल्या आळसावर पांघरून घालतात. अशांना देव पावत नाही. देवाची कृपा होण्यासाठी आपल्या अंगी पात्रता लागते आणि ती वाढवावी लागते हेच ते विसरतात. त्याचप्रमाणे नास्तिकही आपल्या जीवनाला शिस्त लावून घेण्यास तयार नसतो. आस्तिक आणि नास्तिक दोघेही आपली सभ्यता आणि संस्कृती सापेक्ष पात्रता वाढवत नाहीत. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणे, केलेले मानणे या निष्ठेला आस्तिकता म्हणतात आणि परमेश्वर भजकाच्या प्रार्थनेला सक्रिय उत्तर देतो हे सत्य मानणे ही देखील आस्तिकता. आपण सर्वसाधारण माणसांनी जी उपासना करायची ती प्रांजळपणे आहोत त्या भूमिकेशी प्रामाणिक राहून करायची. आपल्यासाठी काय श्रेयस्कर आहे त्या मार्गांचा अवलंब करणे परिणामी श्रेयस्कर असते. प्रार्थनेबरोबरच पद्धतशीरपणे आणि प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहणे अगत्याचे आहे. आपण या सर्व चारही सत्रांमधून माणसाचे आस्तिकत्व, नास्तिकत्व, शहाणपणा, शरीर आणि मनाच्या प्रेरक भावांनी बनलेला आपला स्वभाव या सर्वांची ओळख, परिचय आणि परिसर या विचारमालिकेतून आपला हा प्रवास अभ्यासला. परिसरात या ग्रंथानंतर आपण उद्या भेटूया. संपर्क या विचारधना शृंखलेमध्ये. धन्यवाद. जय पूर्णात.